तुम्हाला माहिती आहे का? काय? गोपाळकृष्ण आजोबांनी तुम्हाला सायकलची गंमत सांगितलीच नाहीये. कुठली? सायकल उडते दादा. हो, मी परवा आले ना तेव्हा हळूच अंधारात उडत होती. उडत होती. हो, म्हणजे सगळ्यांसमोर नाही काही, आपली एकटीच अंधारात उडत होती. असेल असेल. पुढच्या वेळी तुला उडताना अशी दिसली की मला दाखव. हो मग चालवायलाच नको, आपण त्याच्यावर बसून उडतच जाऊ. हो. चला. आजोबा. मनूताई, झाली का शाळा? बसा. काय शिकवले नी आज शाळेत? आली का? चला हात पाय धुवून घ्या. मृण्मयी चल बाळा. जा बाळा जा, नंतर वाचतो पेपर. जा. चला. नमस्कार. नमस्कार. कुठून? आडिवऱ्याहून. या, बसा. राहू दे राहू दे, असू दे. कशाला? बोला. आमच्या तात्यांनी सांगितलं तुमच्या ज्योतिष विद्येच्या सिद्धीबद्दल. काय सांगितलं? ते म्हणाले की तुमचं भविष्य नेहमी अचूक आणि खरं असतं, हां. म्हणून तुम्हाला भेटायला आलो होतो. काही अडचणी आहेत. पत्रिका? हो, आणली की. आडिवऱ्याहून आलात म्हणजे सकाळी लवकर निघाला असाल ना? हो, सकाळीच. अगं, हा. वाढायला गे या ना. हो हो. अहो नाही, कशाला उगाच त्रास. तुम्ही पाय धुवून घ्या. हो, तोपर्यंत बघतो मी पत्रिका. ठीक आहे. घ्या, जेवून घ्या. पिठलं वाढू अजून? संकोच नको हा. छान झालं. मृण्मयी पानातलं सगळं संपवायचं हा. हो. हं? जयश्री. काय हो? पैसे आहेत का? हा, असतील 3-4 रुपये असतील देवापाशी. का? काय? अण्णांची पेन्शन. हा? नाही, तू वाढतो पेन्शन. आओ. वसंतराव, हो.
ग्रहमान फार चांगलं नाही पत्रिकेत. म्हणजे जवळच्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा विरह दर्शवते पत्रिका. नाही, पण साधं सरळ सोपं भगवंताच्याही भाग्यात नसतं, नाही का? पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेत गुरुबळ आहे. त्यामुळे तुम्ही सगळं निभावून न्याल. सध्याचा काळ कठीण आहे, पण थोडा अस्थिरतेचा कालावधी गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. आता तुम्ही म्हणताय नीट होईल म्हणजे होईलच की. आपण निश्चिंत राहायचं. शेवटी त्याच्यावर सोपवायचं आणि त्याला म्हणायचं की तू बघतोच आहेस, तू देशील ते मान्य आहे. शेवटी वस्तूत किती रमायचं, नाही का? तुमची दक्षिणा? छे छे छे, असू द्या. काही आवश्यकता नाही. आधीच एवढ्या लांबून आलात, आता एवढा लांबचा प्रवास आहे. दक्षिणेचं काय नाही, हरकत नाही. येऊ मी? ही पत्रिका. येतो दादा. असू दे. येतो. या. तुझ्या स्वतंत्र. अण्णा, आज राशीला ग्रहमान चांगलं नाही. नाही म्हणजे काहीतरी विसराल, धडपडाल, नंतर म्हणाल मी सांगितलं नाही म्हणून. दादा, मला एक विचारायचंय. बोल. ग्रहताऱ्यांना सगळं माहिती असतं का? का? म्हणजे उद्या माझी गणिताची परीक्षा आहे ही त्यांना माहिती आहे? अभ्यास झाला नाही का नीट? तसं नाही, तुम्हाला माहितीच असेल माझी पत्रिका. त्याच्यात बघून सांगता का काय काय होणार आहे ते? म्हणजे दादा, मी उत्तीर्ण होणार नसेनच तर ते कसं बदलेल, आणि उत्तीर्ण होणार असेल तर तेही कसं बदलेल. तुम्ही म्हणता ना लोकांना त्यांच्या मनात असतं, त्यांच्या समोर आपलं काय चालणार, हो ना? म्हणजे आता बघा, आपण पुढच्या महिन्यात पुरुषोत्तमाच्या मुंजीला जाणार आहोत ना, आडिवऱ्याला. तर आई म्हणाली की तुझ्यासाठी नवीन परकर शिवूया. मी तर आईचं ऐकणार आहे बुवा. आई म्हणाली तर परकर शिवायचा, आई नाही म्हणाली तर नाही शिवायचा. आता मला सांग, नवीन परकर मिळणं हे आईवर अवलंबून आहे का तुझ्या पत्रिकेतल्या ग्रहांवर? हा? म्हणजे बघ, हा कसं आहे, तू जर नीट अभ्यास केलास म्हणजे परीक्षेच्या आदल्याच दिवशी नव्हे, हा रोज, तर मी दादांना सांगेन की तुझ्यासाठी नवीन परकर शिवून घेऊया म्हणून. म्हणजे परकर मिळणं कोणावर अवलंबून आहे? माझ्यावर. आणि तू चांगला अभ्यास केलास आणि परीक्षेत चांगले गुण मिळाले तर ते कोणामुळे? माझ्यामुळे. मग चला लागा आता अभ्यासाला. चला. वेळेत या. रात्री देवळात सौभद्र बघायला जायचं आहे. येतो का? मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा. केशा, ए केशा, रात्री सौभद्र रंगणार आहे देवळात. हो. माझा बघ ना जरा योग आहे का नाटकात जायचं. हात बघतोस?
साखर किती कमी आहे चहात? ₹2 किलो झाली आहे साखर. घे घे. ढवळ्याचं कशानं आता हे? दुर्लक्ष करतोस माझ्याकडे. तुला काय वाटलं मला काय कळत नाही? अरे 845 वेळेला तुझा हात बघितल्यानंतर रेषा काय आपल्या मर्जीने दिशा बदलणार आहेत का? नाही, आपल्या श्याम्याचा हात आहे. मग भाग्यरेषाला वाटलं की आपण थोडंसं इकडनं जाऊ. बरं, बघू, हात बघू. खरं? श्याम्या, लेका बक्कळ आहे की आयुष्य तुझं. घे घे साखर घे. मी काय म्हणतो तुला, हम्म. तू जो एकपात्री करतोस तो मंदिरात का नाही करीत? श्याम्या, भजी कुठे आहेत रे? अरे बराच वेळ झाला. गावात कौतुक आहे कोणाला? सच्चा कलाकार असाच चढणार, तुला सांगतो. काय करतोस त्या एकपात्रीमध्ये? सौभद्रतलंच कृष्णपात्र. दाखवू करून? कृष्ण असा रुक्मिणीस गवाक्षात घेऊन जातो आणि म्हणतो, बघ बघ पूर्व दिशेकडची लाली बघ कशी पसरत चाललेली आहे. प्रिये पहा, रात्रीचा समय सरून होत काल हा. प्रिये पहा, प्रिये पहा. मामलेदारांची वेळ घेतली ना जी. हा, आणि सगळी कागदपत्र बरोबर घ्या. गडबड करू नका त्यात काही. हो मालक. केशवदादा आले. या 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 केशवराव या. ये, या. वेळेवरती आलास बाबा. बस. बोला. नमस्कार. नमस्कार. येतो मी. अहो, केशवसाठी तो पेढ्यांचा पुडा काढून ठेवलाय, तो आणा पाहू. अरे आनंदीचं लग्न ठरवून आलोय. छान. हो, हो. अरे वा. हे बघ, हां. मी काय म्हणतो, साक्षगंधसाठी पुढच्या महिन्यातला एखादा बरा दिवस बघू. केशवा, अरे थोडीशी अडचण आहे बाबा. बोला. नाही म्हणजे म्हणते तर अडचण आहे, नाही तर नाही. सगळं तुझ्या हातात आहे बाबा. काय? आमचे जावई आहेत ना, त्यांना जुन्या गोष्टीची फार आवड आहे. चांगलं आहे की मग. नाही, विलातेल जाऊन आलेत ना. बरं का, हां. तुझ्या सायकल बद्दल बरंच ऐकलंय त्यांनी. आहेच माझी सायकल तशी. हो. केशव भाऊजी, हे घ्या. तर मी काय म्हणत होतो, ती तुझी सायकल आहे ना, ती त्यांना जरा हवी आहे. जरा म्हणजे हवीच आहे. पण म्हणजे सांगितलं ना हे शक्य नाही म्हणून. केशव, आनंदीच्या लग्नाचा प्रश्न आहे बाबा. बघ, तुझ्याच हातात आहे. बापू, माई बघा ना हे काय म्हणताहेत ते. मी का द्यायची माझी सायकल तुमच्या जावयासाठी? हुंडा विरोधी कायदा होणार आहे म्हणे. पंडित नेहरू करणार आहेत. माझा पाठिंबा त्याला. काय केशव भाऊजी, तुम्ही बसलात यांच्या बोलण्याला आणि काय हो तुम्ही अशी चेष्टा करतात होय? तुम्ही पाहून घ्या मुहूर्ताचं. आलेच मी. तू पण ना लगेच बोललीस. काय बापू हे? अरे बाबा, नाही करणार चेष्टा. लिहून देऊ का? रागवू नकोस रे. बाबा,
म्हणजे लग्नाच्या दिवशी मी जावई बापूंना मागे बसून चक्कर मारून आणेन हो गावामध्ये. हा पण तुम्ही पण पाठिंबा द्यायला हवा हुंडा विरोधी कायद्यासाठी. देऊ देऊ. नमस्कार. नमस्कार. ये काय चल, तू का नाही केला नमस्कार? नमस्कार. आत्ता गेला तो पुढे तिकडे. जाऊ दे की मग. आता पोहोचणार कधी? नांदी सुद्धा सुरू झाली असेल. आजोबा येतील दादा. कधी? प्रयोग संपवून नाटक मंडळी पुढल्या मुक्कामाला पोहोचेल सुद्धा. अहो येतील हो. तरी मी तुम्हाला सांगत होते नारायण काकांबरोबर पुढे व्हा म्हणून. हां चला चला. हा, आलो. हे बा आलेत. ठेवा ठेवा, सोन्याची आहे ना ती. उघड. किल्ली दे मला. चला अनुताई, उशीर होतोय ना. दे की, आत ठेवायची मला. अरे केशवा, राहू दे ती सायकल, तू चल. ते सारं खरं, पण मी त्या यक्कश्चित भरतपुत्राच्या भाषणावर विश्वास ठेवून फसलो तर नाही ना? सुभद्रा मला न देता त्या दुर्योधनाला कालत्रही देणार नाही. बहुधा त्या वंचकानं मला खिजवण्याकरता हे भाषण केलं असावं. जाऊ दे, उरलेले काही दिवस राहिलेली तीर्थयात्रा पाहण्यात घालवून लवकरात लवकर धर्मदर्शनाला जावे हे बरे. नारायण 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 नारायण. अरे वा, हा तर महर्षी नारदांचा स्वर. यावेळी या सत्पुरुषाचं दर्शन म्हणजे शुभशकुनच समजायचा. राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय. चल ना लवकर. रमण हरी गो. राधाधर मधुमिलिंद जय जय. हा मध्यम पांडव पार्थ आपल्याला वंदन करतो. वत्सा धनंजया, तुझे इप्सित पूर्ण होवो. पण तू यावेळी इकडे कुणीकडे? मुनिराज, आपल्या अनुशासनाप्रमाणे तीर्थयात्रा करण्याचा संकल्प करीत असताना पश्चिमेकडील क्षेत्रे पाहत मी इथं आलो. माझं अनुशासन? हे कोणतं? अहो, त्रिदंडी संन्यास. हा, आलं लक्षात, आलं लक्षात. बरं, पण या सगळ्यात तू कसा काय अडकलास? हां, ऐका. मी विश्रांती घेण्याकरता शयन मंदिराकडे जात होतो. मध्यान्ह रात्रीचा सुमार होता. इतक्यात
चोरांनी निज धेनू चोरिल्या धावा धावा ऐसे चोरांनी निज धेनू चोरिल्या धावा धावा ऐसे शब्द करीत ते ब्राह्मण आले शब्द करीत ते ब्राह्मण आले माझ्या द्वारा करीते आश्वासुनी त्यांना झालो तयार त्रिकुट मना देव गेले हो, देव गेले माझे. धीर धरा, काळजी करू देव नका. गेले अहो, हो सापडेल माझे, सो. देव मी आहे. अहो देव गेले हो माझे. अगं आई देवच काय दागिनेही गेलेत चोरीला. काय हो काय काय दागिने होते? पाटल्या बांगड्या तोडे ठुशी हार चंद्रहार. देवापेक्षा सोनं मोठं आहे होय. आबा अगं आई तुम्ही फक्त सांगा, आम्ही आत्ता काटा घेऊन निघतो. फार लांब गेले नसतील ते. अरे वाट कसली बघताय, सुटा ना मग. चला रे चला. अहो काय सांगू तुम्हाला, सासूबाईने मोठ्या प्रेमाने दिले होते हो दागिने मला. अहो, आता सावळत काय आहे तोंड ना. दाखवू मी त्याला. अगं आई हो काय झालं तुम्हाला? काकू आई काय झालं काय झालं आई. हबा हा हबा चोरी गेली. केशवदादांची सायकल चोरी गेली. काय? अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? गेली? हो सायकल गेली? हो हो केशवदादांची सायकल चोरी गेली. चला चला. हा चला चला. अहो चला लवकर. सायकल केशवदादांची सायकल पण गेली म्हणे चोरीला. तुला काय देवासमोर काय लाज बीज हा? कपडे घाल ना ते. घालतो ना. फटाफट कर. चल हे धर. हा आणि एवढं काय मागत होतास देवाकडं? काय मागत नव्हतो. काल काय काय चोरलं ते आठवत होतं. अहो बोल. चल बघल कोणीतरी. मग या चल पटापट चल. हा लक्ष असू दे देवा. मग या. अरे सायकल पंक्चर झाली रे. बघ त्या सायकलची पण इच्छा नाही आपल्या बरोबर यायची. दे टाकून दे. हे टाकून दे काय टाकून दे. हा काल तिच्यामुळे जीव वाचलाय आपला. हा काय बसून बसून दुखायला लागले. सोड ना ती हा? सायकल. सोडायची नाही. झकास आहे सायकल आणि तुलाच चालवायची याच्या पुढं. अरे बाबा मी नाही चालवणार. तू चालव. टाकून दे. ऐक ना हे दे ना टाकून दे. ये मग. गजा. अरे थांब घे. अरे ठेव थांब. हा चल. कशाला घेतली सायकल काय माहिती. मग या हा. तुझ्या बहिणीला मी असंच या सायकलवर बसवणार आणि आपण देवानंदचा पिक्चर बघितला ना ते गाणं म्हणणार. छोड दो आचल जमाना क्या कहेगा. हा ते पंक्चर करायचं बघ आधी. हा बघतो आणि नंतर तुला पण बघतो. आधी सायकल बघ. पण शोधायची कुठे कुठे आता? आप्पा आपण अजून प्रयत्न करू. सापडेल सायकल. तू एकदा बोलूनच टाक ना काय आहे तुझ्या मनात ते. अप्पा हो नाही त्याच्या मनात आहेच ते की माझ्यामुळेच सायकल चोरीला गेले म्हणून. हो पण याच्या सायकल सोबत मजजवळचे 5 रुपये सुद्धा गेलेत. हो सायकलच होती ना? काय रे तुझं काय? अरे तुझं काय गायचाय ना तुला? सोड गायचाय ना. अरे सोड. सायकलच होती ना. केशवा आपण नवी आणू सायकल. हो किंवा शोधून काढू. बरोबर आहे केशवा शोधून काढू आपण सायकल. अरे तुझ्या सायकली बरोबर आमचे देवही गेले चोरीला. वाजले पहा किती. आपण करू काहीतरी करू पण आत्ता हा विषय नको नाही का. ज्याने कोणी चोरली असेल ना सायकल त्याला सोडणार नाही मी. ए, चल. ते मग घ्या. धर ना थोडा वेळ सायकल. हा हा
तुझी तू चाल आला मोठा चल मजा काय पंक्चरवाला कुठे इथं इकडे आहे का हा बघ उतरवते दे इकडे ए पंक्चर आहे चल काढ पटकन ए काय ही सायकल तुमच्याकडे कशी तरी मी तुला सांगतो आमच्याकडे कशी म्हणजे ओळख पाहू सायकल आमच्याकडे कशी तू ओळख छे हो तुम्हाला इथं पाहिल्याचं पण आठवत नाहीये. काय रे वामने हा केशव भाऊ कुठे गेले नाही आता सायकल आली म्हणजे भाऊ आलाच ना हो हा तेच भाऊ स्वतःच्या बापाला सुद्धा सायकल देऊच नाही तुम्हाला कशी दिली मला तरी काही गडबड वाटता. तरी मी तुला सांगतो बघितलंस तेच मी तुला सांगत होतो तू का पैज लावलीस दादांबरोबर पैस का पैज लावलीस आता त्यांना कोण वाटलो आपण चोर वाटलो आपण बरोबर तुम्हाला चोर वाटलो ना आम्ही थांबा केशव दादांनाच सांगतो तुम्हाला चोर वाटलो ना आम्ही नाही नाही तसा नाही चोर नाही हो चोर नाही माका तसा म्हणायचा नव्हता हो. वामन हा वामन बर काय म्हणाले होते दादा काय वामन असे 50 प्रश्न विचारील दादा दादा हा आमचे दादा म्हणजे तुम्ही केशव भाऊंचे भाऊ हो केशवचेच भाऊ आते भाऊ अहो तुम्ही आता आम्हाला सांगताय का विचारताय विचारू कशाला सांगतोय ना हा सांगतोय म्हणजे हा माझा भाऊ विठ्ठल थोरला भाऊ विठ्ठल अरे विठ्ठल नमस्कार कर हा विठ्ठल आणि मी तुकाराम हा भाऊ भाऊ हे विठ्ठल हे ते राहून दे रे जालिंदर राहून दे ते पैसेचं काय हो हा काय आम्हाला बरीच काम असतात ना तर दादाला म्हंटल मी अरे दे ना एक सायकल 2-4 दिवसांसाठी भाऊनी दिली अशी कशी देतील है अरे गोष्ट आहे एक फार वेगळी मोठी गोष्ट आहे त्याला गोष्ट हा काय झालं दादा म्हणाले लोक ओळखणार आणि विचारणार सायकल तुमच्याकडे कशी हा तर हा म्हणाला छे असं कोणी नाही विचारणार अहो तुम्ही तेव्हाच थांबवायचं नाही यांना ही पैस लावली ना तिथेच हरले ना हे ते गोष्टीचा काय हो गोष्टीचा काय सगळं मीच सांगायचंय मग तुम्ही सांगा विठ्ठलराव त्यावेळी मी घरी नव्हतो तुम्हाला थोडीफार तरी माहिती असेल गोष्ट सगळंच मी कसं सांगायचं तुम्हाला माहिती असेल ना गोष्ट काय थोडी तरी नाही जगाला माहिती आहे तीच म्हणजे गोपाळ कृष्ण वैद्य म्हणजे केशाचे आजोबा हा त्यांना ही सायकल आहे ना ही एका विलायती माणसाने दिली मग? ती सायकल त्यांनी आपल्या मुलाला नाही दिली तर नातवाला दिली मग? हा म्हणजे कोणाला केशव ज्योतिषाला पुढे 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 काय मग हेच पुढे त्यांची भांडण झाली आणि आमची आई तू घरी नव्हतास तुला काही माहिती नाहीये आई म्हणाले की केशवच्या बाबांना म्हणाले की हे बघ तात्यांनी सांगितलं सायकल केशवलाच द्यायची आणि तात्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द हा आणि आमची आई 11 भावंडांमध्ये एकदम एकटी आणि धाटी होती ना त्यामुळे त्यांची इच्छा कधी कुणी मोडलीच नाही ना अच्छा म्हणजे तुमच्या आईमुळे ही सायकल केशवांकडे बिनदिक्कत आली होय हो मग बरोबर आहे ना मग आता भाऊ सायकल अदनामधनं आपल्या भावांना का देणार नाही किती मोठा सायकल वेळ असला तरी हा पाहुणं तुम्ही कुठल्या गावचे हो शिपोशी लांजा. शिपोशी लांजात घर हा लांजात घर आहे आमचं शिपोशीत घर आहे लांजात राहतो कामासाठी राहतो हा आणि जातो हा काम काय करता हे आपलं सामान उचलायचं आणि घेऊन जायचं असा ना म्हणजे नियमाला अपवाद लोक आहात तुम्ही ना आणि भाऊंचे पाहुणे म्हणजे आमचेच पाहुणे की काय पाहुणे चला चला हात लावू नका ते अरे तू कशाला घाबरतोस काय नाही तुम्हाला त्रास नको तुमची आमची ओळख नाही आम्ही काय का गोरे तुम्हाला माहिती नाही अहो असं कसं तुम्ही केशवांच्या घरचे की हो तेवढं पुरे
आम्ही म्हणालो म्हणून. अहो ही सायकल आहे ना केशव भाऊंची, मग तेच पुरे ना. अहो काय पाहुणे वाजले किती, चला घरी जेवायला. आई मला मारेल तुम्हाला घरी आणलं तर माहिती आहे, चला घरी जेवायला. काय केलंय? हं? चालेल, काही चालेल. झालं? हा, कारण पंक्चर जेवायला जायचं. हा लगेच लगेच काढतो. हा हा जास्त बोलूचा काम नाही या रोजचा घाबरू नका. तुझे नारळ सोलतले हा फक्त कोण केशवांचे भाऊ आहे. नमस्कार नमस्कार. मामांनो, ओ मामांनो, मामांनो, ओळखला नाही ओळखा. अहो केशवांचे भाऊ आहे. होय मग या काय होय होय बघलाय सायकल. तास तर सांगतोय. होय होय हा. केशवा काय भाऊ खजून झाले. पोटभर जेवा हा. नाही पण खरं सांगू का, मला असं वाटलं म्हणजे तुम्ही आणि वामण्याने ओळखली सायकल, पण सायकल सारखी सायकल तर आहे ती. अहो परत तुमच्या भावासमोर बोल नका. सायकली असतील बाकीच्या आपल्या, पण भाऊंच्या सायकलची सर दुसऱ्या कशालाच नाही. आणि कसं आहे विठ्ठलराव, विठ्ठल 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 हे नाही तुम्ही जिकडे जिकडे जाल ना सगळ्यांना माहिती असणार आहे सायकल. हा अहो, पाणी पी पाणी पी पाणी घ्या पाणी घ्या. पाणी पी. अहो सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. वर बघ वर बघ वर बघ. हा खीर वाढू का? अहो घ्या घ्या. अगं वाढू का काय? घ्या, घ्या. दे त्याला दे. हा हे घ्या. हा त्यातले नाही खायचे, ते केशवासाठी दिलेत. काय हम्म. हा दे हे घ्या. त्याला 2 लागतील. घ्या, घ्या, घ्या. वा, म्हणजे आम्ही जिकडे जिकडे जाऊ आमच्या कामासाठी तिकडे सगळे काकूंसारखे भेटतील, जेऊ खाऊ घालणारे. अहो म्हणजे काय, तुम्ही आमच्या केशव भाऊंच्या घरचे ना हो. तो सगळ्यांकरता एवढं करतो, मग आम्ही एवढं करणार नाही काय? हा घ्या जेवा. आप्पा म्हणतात खोतांड हे भविष्य. काय म्हणतात? खोतांड. खोतांड नाही ग, मग थोतांड असा शब्द आहे. काय आहे? थोटांड. थोतांड. थोतांड. नाहीतरी त्यांचा विश्वासच नाही आहे या शास्त्रावर. पण तुमचं आहे ना, तुम्ही का नाही विचार करत डोळे मिटून? सायकल कुठे गेली आहे त्याचा, दुसऱ्यांच्या गोष्टींचा करता तसा. केला ग मी खूप विचार, पण नाही मिळत आहे मला उत्तर. मग अजून जोरात विचार करा, सायकल कुठे आहे त्याचा. आम्हाला परवा जी कविता होती ती तर मला आठवत ना, पाठ होती पण यायच ना. मग खूप विचार केला, मग आली. दादा एक सांगू? काय? तुम्ही रागवणार नाही ना? नाही, बोल आता. सायकल कशावरून चोरीला गेली? तुम्ही ना माझं ऐकतच नाही. काय? सारखं तिला कोंडून ठेवता खोलीत. ती उडून तर नसेल ना गेली कंटाळून? तिला नवीन लोकांना भेटायचं असेल तर? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश. हाय पाठ्या तुला. चल. देतो. हाय पाठ्या तुला. देवा तुझे हाय पाठ. किती चल. सुंदर आकाश. अशी कशी जाईल कंटाळून, मला ती कंटाळून.
काकू काय म्हणल्या लाडवाचा डबा केशवला दे म्हणून. आपण काय गावात जाऊन परत देणार आहोत लाडवाचा डबा? हं? नाव काय विठ्ठल ठेवलं. ज्योतिषी येतो त्याला दिसत असेल सायकल कुठे घेऊन फिरतोय ते आपण शोधत आला मग काय खातोयस ते पण दिसत असेल ना. ज्योतिषाला असं काही दिसत बिसत नाही. हे बघ मंग्या, आपल्याकडे ना देव आहे देव, कळ? तू काळजी करू नकोस. अरे आज लाडू मिळाले, उद्या जिलबी मिळेल, परवा आणखी काहीतरी मिळेल. हं? अरे सायकल काढ. तूच काढ. घे ना. तूच काढ. मला नको तुझं. मंग्या गोड आहे हा एकदम. तूच काढ गोड. मला नको. ऐक ना, नको कधी मिळणार तुला? खाऊन तर बघ. नको बोललो ना. ए मंग्या, काय वाटतंय तुम्हाला? ते पत्रिका दिवस तसा म्हणजे नक्षत्र नाही म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही पत्रिका इथेच ठेवून जा, नाही का हो? नाही म्हणजे हे येणारच आहेत परवा तुरुंब्याला, घरीच पत्रिका घेऊन येतील. बर, हो येतो आम्ही. नमस्कार. येतो वहिनी. ज्या मला काहीच कळली नाही ग पत्रिका. माझी विद्या, ती सायकल. माझं एक ऐकाल, खूप अस्वस्थ आहात आता तुम्ही. अहो इतके विचार आहेत मनात, कसं लक्ष लागेल? नका एवढी काळजी करू. सायकल मिळायला हवी ग. आप्पांना हवी होती सायकल. आजोबांनी मला दिली. आता त्यांना वाटत असेल किती बेजबाबदार आहे मी म्हणून. आणि आता तर सायकलच गेली. तू त्यांच्याकडे लक्ष ठेव. मी उद्याच निघणार आहे सायकल शोधायला. असं कुठे शोधणार आहात तुम्ही? कुठे म्हणजे काय? जिथे असेल तिथे मला गेलं पाहिजे. मी सायकल शोधल्याशिवाय घरी येणार नाही. पाणी द्या ना. हां.
लाडू घ्या चहा. दादा कुठे आहेत? दादा दादा कुठे आहेत? ते पूजा आहे ना गावात, आते भाऊ होत आम्ही त्यांचे. तर जरा काम होतं, पेडंब्याला जायचं होतं म्हणून सायकल घेतली. काय रे? हां. तुम्ही जरा थांबा, मी आलोच. हा. गजा चल. तो कसा बघत होता माहिती आहे ना, त्याला संशय आला आपला. चल. अरे तू बस. अरे बस तू. पान अंगावर पडलं तरी घाबरतो तू. बस चापी चापी. माझे 6 रुपये दादांना द्यायचेत. राजापूरला पोस्टात खातं उघडून दिले त्यांनी मला, त्यात भरायचे होते. तेवढे तुम्ही न्या ना. अरे गजा तू क्या उशीर होईल ना आपणास आपल्याला त्या. अरे नाही म्हणजे काय आहे, दादा येतील तेव्हा तूच दे ना त्यांना पैसे. आणि तसंही परत भुवात जायला आम्हाला 2 दिवस तरी लागतील. हो. हां ठीक आहे, 2 दिवस तर 2 दिवस. तसंही दादांचं कुठं काय ठरलेलं असतं. म्हणजे तेवढं तुम्ही न्याच. अरे पण न्याच. ठीक आहे, देतो हं दादांना पैसे. होय होय. काय नाव काय? तू क्या ठरलंय ना. तुझं नाव काय रे? विठ्ठल. तू घे ना, चहा घे तू. तुझं नाव काय? माझं नाव राजाराम. आणि खरं झाला चहा झाला नाही? मग घे ना. राजाराम, हे बघ आई, आता तू म्हणतोयस म्हणून घेतले तर मी पैसे. हो हो. हा हो. बरं निघू. एक मिनिट चहाचे पैसे देतो. हा. किती रे चहाचे? बास का, आता दादांच्या घरच्यांकडून मी पैसे घेणार नाही. नाही काहीच नाही, काहीच नाही. बरं झालं. हा काय असं कसं नाही, घ्यावे लागतील तुम्हाला. हा घे. किती रे? अहो नाही, नको नको, अरे खरंच घे, नको. अरे घे, अहो. घे, घे, घे. चल येतो. होय होय. येतो हा परशुराम. राजाराम. अरे हा राजाराम येतो हा. चांगला फुकट चहा मिळत होता. हा मगाशी लेंगा पिवळा होत होता. जाऊया जाऊया जाऊया. पोरांनी 6 रुपये दिले, त्याला 30 पैसे नको द्यायला आपण. चल बस लवकर. हे गजा हे थांबा. गजा ऐके गजा. जागृत देवस्थान आहे. हो. तंबाखू आहे इथं नाही, बाहेर जाऊन. वाईट तंबाखू वाईट. निघाला. हो मला बोट पकडायची आहे. आम्हाला नाही पकडायची, आमच्याकडे सायकल आहे. माझ्याकडे पण होती. होती म्हणजे कुठे गेली? आमची घ्या ना, आम्हाला विकायची. चांगली सायकल. हे गजा, अरे यांना सायकल देऊ की. ओम नमः शिवाय. हे गजा सायकल दे की यांना. परत सायकल द्यायचं नाव काढलंस तर बघ. हो चल आता. पिशवी राहिली. चल. हो दादा.
हो दादा थांबा हो. अहो दादा पिशवी राहिली होती. हा धन्यवाद. चल ना. एवढं कसं तंबाखू मागतोस रे? मग काय झालं देवाला माहिती आहे सगळं. पुढे पडून येती त्याचे वारे सोसी आकाराचे दयाविण क्षणभरी कदा आपण नव्हे तुझी अंगा आपुले ओढूनी त्याला राखितो निर्वाणी ऐसा अंकित भक्तासी म्हणे नावयाची दासी. नमस्कार. सुखी राहा. केशवा, अरे किती दिवसांनी आलंस रे? चिंतेत दिसतोयस. सायकल चोरली हो कुणीतरी. मला सांगा तुम्ही मिळणार आहे की नाही सायकल माझी? केशवा, तुला जे हवंय ते उत्तर तुला माझ्याकडनं ऐकायचंय. म्हणजे मी तुला असं म्हणावं की बाबा रे तुझी सायकल सापडेल तुला. सापडणार आहे का मग? जेव्हा तुझ्याकडे एखादा गांजलेला किंवा अडचणीतला माणूस येतो तेव्हा तू काय करतोस, काय सांगतोस त्याला? दरवेळी माणसाला खऱ्याची गरज नसते हे तुला सुद्धा ठाऊक आहे. आता मला सांग, तू किती वेळा तंतोतंत भविष्य सांगतोस? म्हणजे जसं पत्रिकेत लिहिलं आहे तसं. आजोबा नेहमी सांगायचे मला, पत्रिकेत बघून जेवढं कळतं तेवढंच सांगून थांबू नये म्हणून. नशीब बदलणार नाही कदाचित, पण आपण प्रयत्न करणं थांबवायचं नाही. अरे याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. नाही, खरं म्हणजे तुला माझ्याकडून तुझी सायकल सापडेल की नाही याचं उत्तर नकोच आहे. काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल हे तुला ऐकायचंय. हे काही उत्तर नाही गुरुजी. अरे नाहीचं उत्तर. आणि हे कळण्यासाठी तुझ्या इतका योग्य माणूस कोण आहे दुसरा? ईश्वर तुला सहाय्य करू. आत्ते भाव केशव ज्योतिषाचे. केशव दादा कधी बोलला नाही आम्हास. आम्हाला तरी कुठे बोलले? हा काय आम्हाला तरी कुठे बोलले की हसोळमध्ये असा एक पुड्या बांधणारा माणूस आहे आणि त्याला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. बरोबर आहे. फोटो कसं ओळखलं तुम्ही? कसं ओळखलं म्हणजे तेवढं ओळखतो आम्ही. आहो ज्योतिषाचे आत्तेभाऊ आहोत ना, तेवढी माहिती आहे आम्हाला. शिकवण आहे तेवढी. हा बरोबर ना? हा. केशव भाऊंना नमस्कार सांगा. सांगतो. दादा दादा एवढ्या मोठ्या ज्योतिषाचे भाऊ, माझा हात बघून सांगा ना काय ते. काय हो, काय झालं? काही नाही, त्यांना थोडा लकवायचा त्रास आहे. असू देत, चल बसा ना, बसा ना. बसायची गरज नाही. बसा, अहो, बसा, बसायची बसा. गरज नाही. ऐका ना, बसा ऐका ना. ना. पाणी अहो, घेऊ. बाजूला बसा ना. अहो, गर्दी करू नका, गर्दी करू नका. त्याला त्रास होतो त्याला. पाणी कौशल पाणी पाणी. हा, पाणी घे. पण तुला बरं वाटेल. हा अहो तुम्ही पिंगोळच्या मामा जोशींच्याकडे का जात नाही? त्यांच्याकडे जालिम उपाय आहे लकव्यावर. हो ना, माझ्या सासरे भावांचा लकवा त्यांच्याच औषधामुळे बरा झाला. केशव आलाय का? केशव नाहीत, केशवदादांचे भाऊ. अरे नमस्कार नमस्कार. काय कसा आहे केशव, कसा आहे? काय आठवत नाही म्हणजे? इतक्यात काही गाठभेट नाही.
माझी नाही हो. आला असता तर घेऊन गेलोस ना शाळेमध्ये बक्षीस वाटपाला. कशाला? एक काम करा, तुम्ही चला. का? नाही चला चला. अहो काय आहे, बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आहे ना शाळेत, प्रमुख पाहुणे म्हणून चला. आम्ही कशाला? चला. आम्ही कशाला? ऐका, आम्ही कशाला? त्याची तब्येत तशी फार बरी नसते. नाही यावंच लागेल. चला चला. पोरं खुश होतील. हो तांब्या तांब्या? सोडा ना मला हो. अहो कुठे? अहो तांब्या ना? पोरं एवढी खुश होणार. हो, सायकल. चला चला चला. केशवदासला आज बरं वाटेल. मी काय म्हणतो ते ते तुम्ही किती वेळ जड सामान वाहणार? मी धरू का सायकल? धरा ना. हा? काय आहे ते, केशव सायकलीला हात लावू देत नाही ना, तुम्हाला तर माहिती आहे. चालेल. काय म्हणलं? खडू. या ही बघा, ही आमची शाळा. अरे काय आहे, काय 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 आहे ना, केशव येतो ना मला भेटायला शाळेत, तर तेव्हा रिकाम्या हाती कसं यायचं, म्हणून मुलांसाठी गोळ्या चिक्की असं गोडधोड काहीतरी घेऊन येतो, म्हणून ती मागे लागतात. ए मुलांनो, केशव काका आलेला नाहीये, चला आज चला चला चला. अरे हे गोंधळ घालू नका, गोंधळ घालू नका, गडबड करायची नाही, एकट्याने खायचा नाहीये, वाटून घ्यायचं सगळ्यांनी, सगळ्यांनी वाटून घ्यायचे लाडू. चला संपले आता, चला चला आज चला संपले. चला मैदानात जमायचं सगळ्यांनी, चला. हा चला या 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 या. काय? हे शाळा आहे. हा चला चला चल रे चल. चला ओ चला, काही होत नाही, ठेवा तिकडे, चला या या या. मुलांनो, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपले केशवदादा यांचे आत्ते भाऊ विठ्ठल आणि तुकाराम. आज ह्यांच्या हस्ते आपला बक्षीस समारंभ होणार आहे. पण तत्पूर्वी मी आपले ढोमे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या दोघांचं इथे स्वागत करावं. या या. ठीक आहे. या या या. हे घ्या. आता मी विठ्ठलरावांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. हा हा बोला बोला. हो हो या बसा बसा. हा विठ्ठलराव बोला. हा बोला. सायकल. सायकल काय कुणी पण मिळवू शकतं, पण त्यात हवाच नसेल तर कसं होणार? हवा महत्वाची. आता ही केशवदादांची सायकल, किती काळजी घेतात केशवदादा तिची. पाटीला तुकी नका, पाटी पाहिजे, वही आहे, पट्टी आहे. तुम्ही पाटीवर चित्र काढली पाहिजेत, म्हणजे तुम्ही सायकलचं चित्र काढा. मग कुठलं पण चित्र काढू शकता तुम्ही, आणि मग तुम्हाला सुद्धा अशी सायकल मिळेल.
जर तुम्ही छान छान चित्र काढलीत, चांगला अभ्यास केलात, तर तुम्ही खूप मोठे व्हाल. शिक्षणानं माणसाला चांगली समज येते. माणूस वाईट नाही वागत. तर शिकणार ना सगळे? हा. मग मी केशव दादांना सांगणार की सगळ्या पोरांना सायकलवरून फिरवा म्हणून. धन्यवाद. आला तुम्ही एवढे. मुलंही किती खुश झाली. धन्यवाद. येतो. एक विनंती होती. ते मी मगाशी सायकल चालवली ना, तर ते तेवढं केशवदादांना हो सांगतो ना. सांगू नका. अच्छा अच्छा. सांगू नका त्यांना. हा. काका, अरे हे तुमच्यासाठी. केशव काका येणार आहेत ना? कधी येणार आहेत ते? हो येणार आहेत ना. आणि निरोप देतो ना मी तुझा. आणि मग ते लवकर येतील तुला भेटायला. हा. हे तुम्ही केशव काकांना द्याल का? ते मला खाऊ देतात, मग मी त्यांना गंमत देते. मागच्या वेळी शंख दिला होता. देईन ना. आणि निरोपही देईन. हा. भेटतील ते. चला चिमे, झालं ना काम. धन्यवाद. त्याच्या बघ, मला फुल मिळालं. मला दात मिळालाय. तुला नाही मिळालं, केशव दादाला मिळालं. कळलं? फुल तुला मिळाले. ते सायकलला असं लावायला दिले, सायकल भारी वाटावी म्हणून. ग बस. हे गजा, हा. तुला सांगतो, हा. पोरांनी टाळ्या वाजवल्या ना, एकदम भारी वाटलं. असं वाटलं मलाच बक्षीस मिळालं. तेच तर सांगतोय मी. असा अंगावर घोंगडं न पांघरता, साधूचे कपडे न घालता, असे खुलेआम फिरूया. लोकांच्या घरात जाऊया, चहा घेऊया, जेऊया. आपल्या लोकांना सांगायला पण किती भारी वाटेल. अरे आम्ही लोकांमध्ये होतो दिवसा. कशामुळे शक्य झाले मंग्या? सायकल. त्याच्या मालकामुळे शक्य झालं. मालक आहेच रे, पण मालक आहे कोणामुळे? सायकल. तुझ्या लक्षात नाही येत, मालक महत्वाचा, सायकल नाही. सायकल नसेल तर मालकाला काही किंमत आहे? तुला नाही समजत अरे मालक. सायकल. मागच्याच आठवड्यात बघून ठेवली होती म्हणून बरं झालं. यायला मला थोडासा उशीर झाला. पुढच्या चतुर्थीला घ्या करून कार्य. चांगला मुहूर्त आहे. चांगलं चालेल दुकान. अगदी व्यापाराला पूरक पत्रिका आहे. 1 का 2 4 दुकानं चालतील. नाथा कुंभाराचा भाऊ आहे हा. हां हां हां. हो हे हो. येतो मी. अरे हळू. म्हणून मी पुढे बसते ना. लागते रे फार. खूप कुरकुरते तुझी सायकल. तेल घालायला पाहिजे. सगळे विचारतात सायकल कुठं आहे, सायकल कुठं आहे. काय उत्तर द्यायचं असतं मी? पंक्चर झाली आणि घरी ठेवली म्हणून सांगतो. काय सांगणार? चोरी झाली, गेली आणि परत मिळणारच नाही. तुझं खरंच बरं आहे. कोणाचं काय ऐकून घ्यायला नको आणि कोणाला कसली उत्तरही द्यायला नको.
शांते पाणी आण. नाथा दादा या. काय झालं? 8 दिवसाआधी पडली अंगणात. अन्न पाणी काही जात नाही. दवाखान्यात पण नेलं होतं पण हा? या अवस्थेत कशाला आणायला सांगतोस तिला पाणी? दादा लक्षात राहायला लागलं तेव्हापासून असं कधी पाहिलं नाही आडवं झालेलं आईला. शांत शांत काय झालं? बस बस इथं. घाबरू नकोस. आलोच मी आलो. तू बघा, मी बघतो यांच्याकडे. हो हो हो. धीर धर धीर धर. याच्या सायकलीची गोष्ट शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात शिकवली जावी असंच याला वाटतं. म्हणजे कसं आहे, एका गोऱ्या अधिकाऱ्यानं त्याची सायकल ह्याच्या आजोबाला भेट म्हणून दिली. पुढे हीच सायकल ह्याच्या आजोबानं ह्याच्या बापाला न देता याला दिली. त्यानं आपल्या मृत्यूपत्रात साफ साफ लिहिलं की मी माझी सायकल माझ्या नातवाला देत आहे. मग काय झालं ना जोरदार भांडण बाप लेकाचं. मग मला वाटलं अगदी कोर्टात जातात की काय. ग्रहताऱ्यांच्या मनातलं वळखणारा हा शहाणा माणूस सायकलीचा इशा आला की वेड्यासारखा वागतो. मागे एकदा आमच्या गावात आले होते तर आमच्या रंग्यानं लपवली ना सायकल. मग काय हे लागले शोधायला. कुणीच काही सांगायला तयार नाही. तर ढसाढसा रडायला लागला हा एवढा मोठा माणूस. मस्करी करायला गेलो पण पुढे मग बघवेना. मग दिली त्याला सायकल परत. म्हणजे हे आमच्या दादाचं म्हणजे ना तो पोपटात असतो नाही का जीव, तसा आमच्या केशवदादाचा जीव सायकलमध्ये. घ्या घ्या. आई, मी मुद्दामून आलोय भेटायला. काल मला स्वप्न पडलं म्हणजे दृष्टांतच मिळाला. तू स्वप्नात आलीस आणि मला म्हणालीस की नाथाला सांग काळजी करू नको. मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आहे तुला नाच झाली. त्याच्या बाजूला घे, गाडी येते. मागं बसून हुकूम सुरू नको मला. अरे त्याच्या बाजूला घे ना, गाडी येते. थांब. पाहुण्यानो, हो पाहुण्यानो, जरा बाजूला थांबया.
कुठले रे तुम्ही? आम्ही केशवदादाचे आते भाऊ. मी विठ्ठला तुकाराम. म्हणजे लांजाला राहतो आणि शिपोशीला आम्ही काम ऐक गेले ते त्याच्या पळव्या चल्ला. त्यांच्याकडे मोटार आहे मंग्या. मग कशाला पळायचं? गाडीत खिंगणीचे सावकार असत. सामान गाडीत ठेवा म्हणाले सावकार. आणि ही सायकल घेऊन तुम्ही आमच्या मागोमाग या. चला. जावंच लागणार सावकाराकडे. तरी मी तुला सांगतो सावकाशी देव आहेत त्याच्यात. म्हटले होते दादा खिंगणीचे सावकार भेटतील त्यांना राम राम सांग म्हणून. बर, तुम्हाला बरी दिली त्यांनी सायकल? आई त्यांच्या बाजूने भांडली होती. आजोबा सायकलसाठी कोर्टात जाईन म्हणाले होते म्हणून ते लक्षात आहे त्यांच्या. म्हणून देतात ते सायकल आम्हाला. नशीबवानच म्हणायचं तुम्ही. म्हणजे माणूस आपल्या माणसांसाठी एवढं करतोच ना. हा, पण मला नाही दिली त्यांनी. मी त्याला विचारलं, म्हणजे मला काही सायकलची पडली होती असं नाही, आपलं सहज गंमत म्हणून विचारलं. मला नाही दिली. मी एवढा मोठा सावकार, त्याच्या बापालाही नाही दिली आणि तुम्हाला दिली. कठीणच वाटतंय सगळं. असतात अपवाद. मग कुठे जाणार रात्री? वडेली बुद्रुक. वडेली म्हणजे कसं आहे, भुवात परत जायचंय, तिथून वडेली. तर आत्ताच निघीन म्हणतो रात्री. नाही, नका जाऊ आज रात्री. कसं आहे, तुम्हाला चोरांनी वाटेत गाठलं तर तुमच्या त्या सामानाबरोबर आमच्या केशवची सायकलही चोरायचा. हा, अर्थात चोरी चोरणार नाही म्हणा केशवची सायकल. राहा वाड्यावर आज, नका जाऊ. हा, यांचं सामान ठेवायला सांगा. नाही, घेतो आम्ही. मी घेतो. गेले सांगतो. चला. गजा इथं चोरी नको. अरे गजा हे बरोबर नाही. नको. चल चल. काय रे मंग्या, काल तो सावकार लई जागा वागत होता ना. हो ना, आपल्याला खाऊ पिऊ घातलं, रात्री बाहेर फिरू नका म्हणला. चोर पण चोरणार नाही सायकल म्हणला. केशवदादाच्या पुण्यामुळेच त्या सावकारानं आपल्याला घरात घेतले. आणि तू त्याच्याच घरात चोरी करायला निघालेला सोय. अरे आपण चोर असलो तरी काहीतरी तत्व आहेत आपली. हा,
हे गजा, अरे ते देवाचं गाठोडं त्या सावकाराच्या घरातच राहिलं. काय? हा ना. काय? अरे असं कसं राहिलं? बघ ना असं नाही ना, अरे, शोधलं असं ना कसं मी. नाही असणार रे बाबा. गजा, चुकलं आपलं. आपण सायकल चोरायला नाही पाहिजे होती. देवाचं खूप झालं असेल, सायकल चोरायला नाही पाहिजे. मग यार माझंच चुकलं रे. देऊया आपण सायकल. जाऊया भुगावत. परत काही येडा झालायस का? अख्ख्या पंचक्रोशीत कुठे बी ठेवली सायकल तरी त्याला ती मिळून जाईल. एक काम करूया बघ मग या. आता जे पहिलं गाव लागेल ना तिथंच सोडून देऊ सायकल. मिळेल त्याला. खरंच द्यायची? सायकल नाही सगळंच देऊन टाकूया. बरं आहे ना ते केशवचं? लहान पोरं दात देणार, मोठी माणसं लाडू देणार. त्याच्याकडे ना काहीतरी मंत्र तंत्र असणार, म्हणून सगळे लोक त्याच्यावर प्रेम करतात है ना. काय सायकलीत जादू आहे. जादू आहे ना, पण ती त्याच्यातच जादू आहे. चालवतोस? चालू. केव्हा भेट दे. हो दादा. अहो दादा, तुम्ही कसे इकडे? मंडळी चहा वाढवा, चहा. दादा दादा तुम्ही आलात, खूप खूप बरं वाटलं. परवा पडलं घर. आई शपथ सांगतो तुम्हाला, असं मला असं आलं की काय करू म्हणजे काय सुचना झालं. म्हटलं संपलं की आता सगळं. पण मग तुम्ही आठवला. तुम्ही बोलला होता ना, गुरुबळ आहे, सगळं नीट होईल. होईल सगळं नीट. काय दात्या? हो बरोबर आहे. हे बघा, सगळं नीट होईल म्हणाले. आणि दादा काय माहितीये ना, हे असं पण बरं आहे की मोकळं डाकळं. म्हणजे बघ की, दारं नाही, खिडक्या नाही. हे असं इथं उभं राहिलं ना की आत बाहेर काय नाहीच. सगळं माझंच वाटतंय मला. तुम्ही ना दादा, तुम्ही एक फार छान गोष्ट बोललेला. तुम्ही बोललेला वस्तूत रमायचं नाही. नाही रमलो.
उतर सावकाश उतर. हा हो उतरतो. उतरलास हो. जा बस. हा. मग घे. रामू हे केशव भाऊंचे आते भाऊ. नमस्कार. नमस्कार नमस्कार. भजी घ्या भजी घ्या. हा. गरम आहेत ना. राम राम. आणि ते रेतीचं काम झालं ना हो? झालं ना? हा लिहिल ना. आलील ना दुसरीत आहे तो. हा गजा थांब, आणि थांब. बाळा कुणाला काही सांगायचं नाही. कुणी काय बी विचारते बोलायचं नाही. तुला खाऊ देईन. लाडू खाणार लाडू. हा ओ दादा 5 लाडू द्या. देतो. 5 हा सांगा. ओ केशव भाऊ तुमची सायकल. मंग्या म्हणतो तुमच्या सायकलीत जादू आहे आणि म्हणून सगळे लोक तुम्हाला मानतात. जिकडे जिकडे गेलो तिकडे लोकांनी सायकल पाहून आम्हाला तुमच्या घरचं समजून खूप दिलं. तुमच्यासाठी काही लाडू दिले होते ते संपले. आत्ता जे आहेत ना ते ह्या हॉटेलातले आहेत. त्या विरलेगावच्या काकूंनी विचारलं तर सांगा. त्यांनी दिलेले लाडू मस्त होते. तसं आपण कधी भेटलो नाही पण वाटतं की ओळख जुनी आहे. गजा म्हणतो तशी जादू आहे पण ती तुमच्यात आहे. माहिती आहे ना तुम्हाला. आता तुम्ही भविष्य सांगता म्हणजे माहितीच असेल तुम्हाला नाही का. छान आहे हो सायकल तुमची.
सगळीकडे आम्ही विठ्ठल आणि तुकाराम तुमचे आत्तेभाऊ म्हणून फिरलो. कुणी विचारलं कधी तर सांगा, हो माझे आत्तेभाऊच ते, विठ्ठल आणि तुकाराम. सांगाल? राम राम. झालंय ना सगळं हो, आपण तयार केली हे त्याला कळलं नाही. अजिबात कळणार नाही. केशवाला अरे केशा ताई दादा आले गो. केशा आला. केशवा दादा केशवा केस टाकीन तुझ्यावर पुन्हा असा निघून गेलास तर. बापू आले होते रे स्वप्ना. म्हणाले अप्पा वेशीबाहेर दक्षिणेला 50 पावलं चालत जा, सापडेल तुला केशवाची सायकल. हो म्हणून मग आम्ही धावत पळत सगळेजण तिकडे. वाटलं माझ्याही वस्तू सापडतात की काय, पण नाही सापडल्या. फक्त सायकल सापडली. हो रामेश्वराची कृपा. सायकल सापडली. हो केशवाची सायकल काय अशी जाणार आहे काय. अगदी खरं. नाहीतर काय नशीब आहे केशाचं नशीब. नशीब म्हणजे काय, आमच्या बापूनी सांगितलं होतं केशवच सांभाळणार ही सायकल. होय होय. आपली वस्तू मिळणार नाही कशी. बापूंचेच आशीर्वाद. खरंय खरंय. अख्खं गाव शोधत होतं सायकल. अख्खा गाव अस्वस्थ.